अधीर मन झाले. भाग 40. अरे हिरो, ये बस. काय विचार करतोय? पुढच्या सीटवर बसलेल्या जुलीनं किंचित वाकून आकाशकडे पाहिलं. जुलीची गाडीत असलेली हजेरी नकळत आकाशनं तिचा आवाज ऐकला आणि खाली वाकून तिच्याकडे पाहिलं. चल ये, लवकर बस, तुझी आई तुझी वाट पाहत आहे, जुली पुन्हा म्हणाली. आकाशनं घड्याळाकडे पाहिलं आणि मग जवळच्या सुनसान रस्त्याकडे बघून त्याला गाडीत बसणंच योग्य वाटलं. तो गाडीच्या मागच्या सीटवर बसला. पण तो खूपच अस्वस्थ दिसत होता. मध्यमवयीन बाई आता हळू चालवू लागली आणि जुली आकाशशी बोलायला मागे वळली. तर हिरो, तू यावेळी आईसोबत मुंबईला का आला आहे? आम्ही एका कार्यक्रमासाठी आलो होतो, आकाशनं त्याच अस्वस्थतेने उत्तर दिलं. दुसरीकडे आकाशचा फोन पुन्हा वाजला. स्क्रीनवर आईचं नाव पुन्हा चमकू लागलं. त्याने पटकन फोन उचलला आणि अनिताजी काही बोलायच्या आधीच आकाश म्हणाला, आई, मी येत आहे, मी माझ्या रस्त्यात आहे, पोहोचतो लवकरच, आणि फोन ठेवला. खरोखर, आई आपल्या मुलांसाठी जितकी काळजी घेते तितकी आयुष्यात कोणीही करत नाही. आत्तापर्यंत गप्प बसलेली मध्यमवयीन स्त्री तिथून जाताना म्हणाली. हो खरंच, गाडीच्या समोरच्या आरशात बाईकडे बघत आकाशनं उत्तर दिलं. पण आमच्यासारख्या मुलींना आमच्या आईपेक्षा आमच्या मोठ्या आईची जास्त काळजी वाटते. जुली गाडी चालवणाऱ्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. मोठी आई? आकाशनं अचानक विचारलं. हो, ही आमची मोठी आई आहे. जुली त्या महिलेकडे बोट दाखवत म्हणाली. तुझा विश्वास बसणार नाही हिरू, पण बडीम इतकं कोणीही आपलं रक्षण करू शकत नाही. घरापासून दूर राहून आपण जगाच्या नजरेत काहीतरी घाणेरडे करत आहोत असं कधीच वाटलं नाही. जुली थोडे भावनिक झाली. जुली, तुला तुझे काम नेहमीच वाईट का वाटते? तुला माहिती आहे तुम्ही लोक इथं असणं गरजेचं आहे, नाहीतर या वासनांध समाजाची भूक कशी शमेल? नाहीतर हे जग राक्षस झाले असते. आकाश जुलीला समजावत होता. का माहित नाही, पण जुलीने आपल्या कामाला असे शिव्या देणे आकाशला शोभणारं वाटलं नाही. आकाशचं बोलणे ऐकणाऱ्या महिलेनेही कारच्या खिडकीतून आकाशला आदरानं पाहिलं. ठीक आहे, सांगाच इतक्या लवकर मसाज पार्लर का बंद झाले? अरे ते बंद नाही, आम्ही 2 तासांनी परत येऊ, जुलीने उत्तर दिलं. मग आत्ताच का? कदाचित जुली आणि त्या बाईला हा प्रश्न आवडणार नाही असा विचार करून तो स्तब्ध झाला. मेरी जान, आमच्या पार्लरमध्ये एक मुलगी आहे. तिच्या बहिणीचं लग्न होत आहे. हे खेदजनक आहे की ज्या लोकांनी आमच्यासोबत रात्र आनंदाने घालवली त्यांना आमच्या घरी कोणत्याही कार्यक्रमाला यायला लाज वाटते. आणि म्हणून, आमच्यासारख्या लोकांच्या कार्यक्रमात, आमच्यासारखे लोकांना जावे लागेल, आणि म्हणून आम्ही सर्वजण पार्लरमध्ये त्याच्या आनंदात सामील होणार आहेत. जीवन आम्हाला हसण्याची खूप कमी संधी देते. म्हणून जेव्हा संधी मिळाली, तर ते आपण घेतले पाहिजे. जुलीने प्रत्येक शब्दावर जोर दिला. जुलीच्या कल्पनांनी आकाश प्रभावित झाला. तो लगेच हसत जुलीला म्हणाला. जुली, तुझे विचार खरोखरच उदात्त आहेत. हे आमच्या मोठ्या आईचे विचार आहेत, माझे नाही. जुलीनं तिच्या मोठ्या आईकडे बघून सांगितलं. आमची मोठी आई म्हणते की आपण एकमेकांचे कुटुंब आहोत. त्यामुळे कोणीही आमच्या पाठीशी उभे असले किंवा नसले तरी आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. आकाश आता मोठ्या आईकडे बघत होता. असं वाटत होतं की बडीमॉनचं व्यक्तिमत्व आकाशला स्वतःकडे आकर्षित करत होतं आणि मग लगेच आकाश हॉटेलवर आला. जेंटलमन, तुमचं हॉटेल आलं आहे, बडीमाकडे न पाहता म्हणाली. आकाश गाडीतून खाली उतरला. ड्रायव्हिंग सीटवर नतमस्तक झाला आणि जुली आणि बडीमॉनचे आभार मानले आणि त्याचवेळी आकाशच्या मागे येणाऱ्या व्यक्तीने त्याचा फोन काढला आणि आकाशचा फोटो काढून त्याच्या मॅडमला पाठवला. आता त्या माणसाने आपल्या मॅडमला आकाश काही महिला आणि फोटोसह अनोळखी गाडीतून येत असल्याची माहिती दिली. अनोळखी व्यक्तीनं पाठवलेला फोटो झूम करून हेमाजींनी लगेचच त्या अज्ञात व्यक्तीला फोन केला. या 2 महिलांचे चेहरे स्पष्ट का दिसत नाहीत? मॅडम, खूप अंधार होता आणि मी काही अंतरावर उभा होतो, गुप्तहेर म्हणाला. ठीक आहे, म्हणत हेमाजींनी फोन ठेवला आणि पुन्हा एकदा चित्र झूम केले. हा आकाश मुंबईत कोणत्या महिलांसोबत फिरत आहे? फोटो पाहून हेमाजी बडबडले. आकाश हॉटेलवर पोहोचल्यावर त्याची आई भेटली आणि आकाशला सुखरूप पाहून अनिताजींना हायसे वाटले. मग सर्वजण आपापल्या खोलीत जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी हेमाजी आणि अनिताजी तयार होऊन आकाशच्या खोलीत पोहोचले. दारावरची बेल ऐकून आकाश अजूनही झोपलेलाच होता. बेटा, आपली फ्लाईट रात्रीची आहे त्यामुळे आम्ही काही शॉपिंग करणार आहोत.
तुला आमच्यासोबत यायला आवडणार नाही, म्हणून तू आराम कर, अनिताजी आकाशला म्हणाल्या आणि मग हेमाजींसोबत खरेदीसाठी बाहेर पडल्या. आकाशनं दुपारपर्यंतचा वेळ झोपण्यात घालवला. त्यानंतर तो फ्रेश झाला आणि जेवण केले. त्याला कंटाळा येत होता तेवढ्यात त्याचा फोन वाजला. तो अनोळखी नंबर होता. आकाशनं फोन उचलला. अरे हिरो, कुठे आहेस तू? तू येत आहेस की नाही? पण ती तिथेच होती आणि आकाशला तिचा आवाज ओळखायला एक क्षणही लागला नाही. अरे हाय जुली, मला कंटाळा आला होता म्हणून मी अर्ध्या तासात येईन. आकाशनं फोन ठेवला आणि मसाज पार्लरमध्ये जायचं ठरवलं. आकाश मसाज पार्लरमध्ये पोहोचला तेव्हा मॅनेजरच्या केबिनचा दरवाजा उघडा होता. आकाशनं सहसा पाहिलं पण केबिनमध्ये कोणीच नव्हतं. क्षणभर आकाशला कालचे बडीमॉनचे शब्द आठवले. तेवढ्यात जुली आतून खोलीतून बाहेर आली. तिला पाहून आकाशनं तिला मिठी मारली. पण जुलीच्या अंगाचा स्पर्श होताच आकाश तिथून निघून गेला आणि म्हणाला, जुली तुला ताप आहे? हो, आज माझी तब्येत बरी नाहीये. पण प्लीज आत ये यार, जुली हळू आवाजात आकाशचा हात धरून म्हणाली. आकाश तिच्याकडे ओढला गेला पण आत येताच आकाश म्हणाला, तू आराम कर. अरे कसला आराम, आजचा दिवस खूप व्यस्त आहे. जुली पुन्हा हळू आवाजात म्हणाली. म्हणजे आज तुला माझ्याकडून एक नाही तर 2 तासांची विश्रांती मिळणार आहे. आकाश म्हणाला आणि 20,000 रुपये जुलीच्या हातात ठेवले. अरे हिरो, तुला माहित आहे की मेहनत केल्याशिवाय मला हे पैसे मिळणार नाहीत. जुली हलक्या भुकेनं म्हणाली. जुली, एक मित्र म्हणून मी फक्त इतकी मदत करू शकतो. आकाशनं जुलीच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला, हिरो, तू खरोखरच चांगला मित्र झाला आहेस. जुली म्हणाली, घरी जा आणि आराम करा. तुला विश्रांतीची गरज आहे. आकाश काळजीत म्हणाला. कुठलं घर, राव? हे पार्लर माझं घर आहे. जुली गंभीरपणे म्हणाली. म्हणजे तुझे पालक? आकाशनं प्रश्न विचारला. ते गावात राहतात. मग तू इथे कसा आलास? आणि त्यांना माहित आहे तू इथे आहेस? आकाश थांबला. ग्रॅज्युएशननंतर मी खूप स्वप्ने घेऊन मुंबईत आली. पालकांची आर्थिक स्थिती आणि माझ्या लहान भाऊ आणि बहिणीचे शिक्षण माझा खर्च भागवण्यासाठी मी या मायांगरीत नोकरीसाठी अर्ज केला. अनेक पावले उचलली. त्या दरम्यान मला माझ्या वयाची एक व्यक्ती भेटली. एका मुलाबरोबर, आणि मी त्याच्या प्रेमात पडली. मी शरीराने आणि मनाने त्याच्यासोबत मी प्रेम केलं. खोल प्रेमात मी मर्यादा देखील विसरली. पण एकदा तो मुलगा असं एका पार्लरमधून बाहेर पडताना पाहून मी पूर्ण थक्क झाले. कालांतराने मला समजलं की त्या मुलाला माझ्यासोबत राहून जे सुख फुकट मिळत होतं बाहेर लोक त्यासाठी हजारो रुपये खर्च करायला तयार आहेत. जुली छताकडे पाहत होती. ती निरसपणे बोलत होती आणि आकाश जुलीकडे लक्ष देऊन ऐकत होता. एखादा माणूस घरच्या जबाबदाऱ्या पाहतो आणि मग त्याला काहीच दिसत नाही. मलाही काही दिसले नाही. हा माझ्यासाठी पैसे कमवण्याचा शॉर्टकट होता आणि मी या लाईनमध्ये आली. कधी कधी मला पश्चाताप होतो पण घरची अवस्था जेव्हा मी पाहते, दर महिन्याला मिळणाऱ्या पैशांमुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, माझा पश्चाताप क्षणात निघून जातो. आणि आता घरी जायची हिंमतही होत नाही. कुणी छोटासा प्रश्नही विचारला तर मी काय उत्तर देऊ? त्याच भीतीमुळे मी आता फक्त फोनवरच बोलते. जुली रडत होती. जुलीचे बोलणे ऐकून आकाशही अशक्त झाला. हे गाईज, आकाश जुलीला त्या मार्गावरून दूर करण्याचा प्रयत्न करेल का? आकाश आणि जुलीची वाढती जवळीक माया सहन करू शकेल का? अधिक जाणून घेण्यासाठी वाचत राहा. अधीर मन झाले.